नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नुकतीच आपल्याला त्या ठिकाणी जे काही अपडेट्स आहेत ते पोलीस भरतीच्या अनुषंगाने येत आहेत आणि 1 तारखेला जाहिरात पोलीस भरतीची प्रसिद्ध होणार आहे आणि त्याचबरोबर 5 मार्चपासून आपले फॉर्म जे आहेत ते भरायला सुरुवात होणार आहे. या सगळ्याबरोबरच तुमची जी काही तयारी आहे ती सुद्धा व्यवस्थित या ठिकाणी सुरू राहावी यासाठी आपल्या मागच्या काही दिवसापासून आपण ही अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज जी आहे ती अभ्यासत आहोत. हे तुम्हाला 2 ते 3 महिन्याचा कालावधी मिळणार आहे आणि त्या 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमच्याकडून चांगली तयारी या ठिकाणी या माध्यमातून करून घेतली जाणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे आहे 2024च्या पोलीस भरतीसाठी, कारण की आता गाफील राहून चालणार नाही मित्रांनो, कारण की प्रॉपर प्लॅनिंग करून आपल्या सगळ्या गोष्टी पुढे न्यायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्या अभ्यास मित्राची जी काही टीम आहे त्या टीमनं मिशन खाकी बॅच 2024साठी या ठिकाणी घेऊन आलेला आहे. येत्या काही दिवसामध्ये या बॅचचे जे काही ॲडमिशन आहेत ते सुरू होणार आहेत मित्रांनो. आपला अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला ही बॅच त्या ठिकाणी अभ्यासायला मिळेल. ज्या बॅचमध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, लाईव्ह लेक्चर्स असतील, टेस्ट सिरीज असेल, नोट्स असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार आहेत आणि फक्त 799 या बॅचची फीस असणार आहे. ठीक आहे, सगळं तुम्हाला जे काही प्रॉपर नियोजन आहे पोलीस भरतीचं किंवा ज्या काही तुमचा सिलेबस आहे तो प्रत्येक सिलेबस त्या ठिकाणी यामध्ये कव्हर केला जाणार आहे. महत्त्वाचे पॉईंट्स तुमच्या या ठिकाणी कव्हर केले जाणार आहेत. त्याचबरोबर अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज असतील, जास्तीत जास्त क्वेश्चनची तुमची प्रॅक्टिससुद्धा येतो करून घेतली जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला ही बॅच जी आहे ती जॉईन करता येईल. तसेच खाली कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिला आहे, तो सुद्धा तुम्ही त्यावर कॉल करून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी आहे ती तिथं विचारू शकता. त्यानंतर बघा, अजून एक आपल्याकडे पोलीस भरतीची बॅच आहे, ज्या बॅचची फीस आहे 1499 रुपये. मग आता का बॅचची फीस जास्त आहे? कारण की कालावधी 6 महिने आहे, पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच असणार आहे. त्याचबरोबर अनलिमिटेड तुम्हाला काय असतील याच्यामध्ये व्ह्यू असतील, म्हणजे एक लेक्चर तुम्ही कितीही वेळा पाहू शकता आणि 6 महिने कालावधी आहे. त्यामुळे बॅचचा फीस थोडी जास्त आहे आणि ही बॅच सुद्धा तुम्हाला अभ्यास मित्र नावाचं आपलं ॲप्लिकेशन आहे त्यावर मिळेल आणि खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यावर सुद्धा मग तुम्ही कॉल करू शकता आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी आहे ती घेऊ शकता. कारण की आता जाहिरात प्रसिद्ध झाल्याने तुमचं काही वर्दीचं स्वप्न आहे ते जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर त्या ठिकाणी ही मदतसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच होऊ शकते. बघा, आता पहिला प्रश्न आजचा काय आहे आपला, तर भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली असं विचारले. ठीक आहे, संविधान सभा बनवण्याची मागणी जी आहे ती ब्रिटिशांनी केव्हा त्या ठिकाणी मान्य केली होती. बघा, भारतात जर आपण चळवळ बघितली स्वातंत्र्याची तर भारतीयांनी बऱ्याच वर्षापासून काय करायला सुरुवात केली होती की आम्हाला स्वराज्य द्या, वसाहतीचं तरी का होईना स्वराज्य द्या. मात्र ब्रिटिशांनी जर आपण बघितलं ते सुद्धा मागणी मान्य केलं नव्हती आणि त्याचप्रमाणे भारतीयांनी ही सुद्धा मागणी केली होती की भारताची राज्यघटना असावी आणि ती राज्यघटना भारतीयांना त्या ठिकाणी बनवण्याचा अधिकार द्यावेत. ही सुद्धा मागणी ब्रिटिशांनी बऱ्याच वर्षापासून मान्य केली नव्हती. मात्र दुसऱ्या महायुद्धाला 1939 पासून सुरुवात झाली होती आणि त्यानंतर मात्र ब्रिटिशांनी काय केलं होतं, भारताला वसाहतीचं स्वराज्य देऊ असं सांगितलं होतं आणि भारताला काय तर संविधान सभेची जी काही मागणी आहे ती सुद्धा मान्य त्या ठिकाणी केली होती. मग कधी, तर या प्रश्नाचं जर आपण आन्सर बघितलं तर भारताची संविधान सभा होण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली होती, तर मित्रांनो लक्षात घ्या 1940ला त्यांनी काय केली होती, ही मागणी जी आहे ती मान्य केली होती. मग नेमकं काय काय गोष्टी झालेल्या आहेत काय नाही ते आपण पुढे स्पष्टीकरणामध्ये त्या ठिकाणी अभ्यासूयात. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं काय असेल, योग्य असेल. पुढे जाऊयात, जे काही बाब आहे ते व्यवस्थित समजून घेऊयात की नेमकं काय झालं होतं. बघा, संविधान सभेची मागणी भारतीयांची स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते, पण इंग्रजांनी भारतीयांची प्रथम मागणी जी आहे ती कधी 1940च्या लॉर्ड लिनलिथगोच्या ऑगस्ट ऑफरद्वारे काय केली होती, मान्य केली होती. बघा, ज्याला ऑगस्ट ऑफर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ओळखता, जो काही लॉर्ड लिनलिथगो होता यानं काय केलं होतं, एक घोषणा केलेली होती आणि त्यामध्ये काय सांगण्यात आलं होतं की जी काही घटना आहे, भारताची काही संविधान सभा आहे ती त्या ठिकाणी बनवण्याची त्यांनी तयारी दर्शवलेली होती. यस, मग पुढे जाऊयात आपण. ऑगस्ट ऑफर मधील महत्वाच्या तरतुदी जर आपण बघितल्या तर लॉर्ड लिनलिथगो हा काय होता, तर तो व्हाईसराय होता. यस, मग यांनी संविधान तयार करण्यासाठी जो प्रस्ताव मांडला त्यास ऑगस्ट प्रस्ताव म्हणतात. यात नवीन राज्यघटना तयार करणं प्रामुख्यानं मुख्यतः काय भारतीयांची जबाबदारी आहे हे प्रथमच मान्य करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे ऑफरद्वारे की भारतीयांची घटना, ठीक आहे, मुख्यतः कोण तयार करतील, भारतीय तयार करतील. ठीक आहे, महत्वाचा भाग आहे. मुस्लिम लीगला नकाराधिकार देण्यात आल्यामुळं काँग्रेसने हा प्रस्ताव काय केला होता, तर नाकारलेला होता. तर स्वतंत्र पाकिस्तान निर्माण करण्याचे आश्वासन असल्यामुळे मुस्लिम लीगनं हा प्रस्ताव काय केला होता, स्वीकारलेला होता. ठीक आहे,
काँग्रेसनं नाकारला, त्याचप्रमाणे काय झालं होतं, मुस्लिम लीगने तो स्वीकारला होता, कारण की मुस्लिम लीगला त्याच्यामध्ये काहीतरी पुढे जाऊन आपला फायदा दिसत होता. आता मुळातच ही ऑगस्ट ऑफर जी आहे ती भारतीयांना का देण्यात आली होती, कारण की 1939 मध्ये दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती आणि या दुसऱ्या महायुद्धाच्या प्रसंगी भारतासारखी जी काही सगळ्यात मोठी वसाहत जी आहे ती या ब्रिटिशांच्या ताब्यात असणं हे गरजेचं होतं, त्यांच्या फायद्याचं होतं. एकतर इथून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना संपत्ती मिळत होती, इतकंच नाही तर इथून त्यांना मनुष्यबळ सुद्धा मिळत होतं. मग या दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये भारतीय पैशाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करण्यात आला होता आणि भारतीय शिपायांचा वापर सुद्धा या दुसऱ्या महायुद्धामध्ये या ब्रिटिशांनी करून घेतलेला होता. आणि इतकंच नाही तर मग ह्यांना आपल्या बाजूने ठेवायचं असेल तर काय केलं पाहिजे, यांना काहीतरी सुधारणा आपण दिल्या पाहिजेत. म्हणून त्यांनी काय केलं होतं, ही ऑफर भारतीयांपुढे ठेवली होती. मात्र राष्ट्रीय काँग्रेसनं काय केलं होतं, ती नाकारलेली आपल्याला सांगता येतं. यस, तर लक्षात घ्यायचंय, ऑगस्ट ऑफर नाकारलेली होती. पुढे जाऊयात. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होता असं विचारलंय. कशाचे, भारतीय घटना समितीचे अध्यक्ष विचारले आपल्याला. आता ऑप्शन आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल आहेत, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत, पंडित नेहरू आहेत. आता सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. लक्षात ठेवा, ठीक आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय होते, घटना समितीचे अध्यक्ष होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते मसुदा समितीचे अध्यक्ष. ठीक आहे, मसुदा समिती जी आहे त्या मसुदा समितीचे ते काय होते, तर अध्यक्ष आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर वल्लभभाई पटेल सुद्धा दिले तिथं. वल्लभभाई पटेल जर आपण बघितलं, मूलभूत हक्क जी काही समिती आहे, अल्पसंख्याकांची काही समिती आहे त्याचे अध्यक्ष आपल्याला ते सांगता येतात. संघराज्याविषयी जी काही समिती आहे, पंडित नेहरू काय होते, त्याचे अध्यक्ष होते. लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ही बाब महत्वाची आहे की भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. लक्षात घ्यायचे. पुढे जाऊयात. आता घटना समितीबाबत थोडक्यात बघूयात, अध्यक्षांबाबत, कारण की तात्पुरते अध्यक्ष कोण होते, कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते, असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर बघा, घटना समितीचे तात्पुरते किंवा हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती, SP सिन्हा, ज्यांना तुम्ही SP सिन्हा म्हणून ओळखता, सच्चिदानंद सिन्हा. लक्षात घ्यायचे कोण आहेत, हे संविधान सभेचे पहिले किंवा तात्पुरते अध्यक्ष किंवा हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांना ओळखलं जातं. यस. घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती, राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली होती. हे काय होते, हंगामी होते. सच्चिदानंद सिन्हा ज्यावेळेस पहिली बैठक भरली होती त्यावेळेस काय करण्यात आलं होतं, तर यांची त्या ठिकाणी हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. आणि फ्रान्स हा जो काही देश आहे त्या देशाच्या धर्तीवर तिथं काय केलं जायचं, ज्येष्ठ व्यक्तीला अध्यक्ष केलं जायचं. त्यानुसार भारतीय संविधान सभेमधले सगळ्यात ज्येष्ठ कोण होते, तर सच्चिदानंद सिन्हा होते. म्हणून त्यांना काय करण्यात आलं होतं, हंगामी न्यायाधीश हंगामी अध्यक्ष या संविधान सभेचं बनवण्यात आलं होतं. मात्र कालांतराने 11 डिसेंबर 1946 ला या संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची काय करण्यात आली होती, निवड करण्यात आली होती. घटना समितीचा कायम अध्यक्षासाठी 11 डिसेंबर 1946 ला ही बैठक भरलेली होती. लक्षात ठेवा. आणि यांच्या नावाची शिफारस कोणी केली होती, तर JB कृपलानी यांनी यांच्या नावाची शिफारस केली होती. लक्षात घ्यायचे. तर अत्यंत महत्वाचा हा भाग आपल्याला सांगता येतो. पुढे बघा, भारतीय केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषवितो. कशाचं, भारतीय केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं असा प्रश्न आहे आपल्या समोर. ऑप्शन काय आहेत, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्री. कॅबिनेट मिशन आहे, कॅबिनेट आहे कोणतं, केंद्रीय कॅबिनेट आहे. मग केंद्रीय कॅबिनेट बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषवत असतो, तर देशाचे पंतप्रधान. लक्षात ठेवायचं, ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पंतप्रधान हे काय असतात, तर केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचं अध्यक्ष पद त्यांच्याकडे असतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता थोडं पंतप्रधानाबाबत जी काही डिटेलमध्ये माहिती आहे ती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूयात. बघा, घटनेमध्ये पंतप्रधानाच्या निवडीसाठी आणि नियुक्तीसाठी कोणतीही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही. म्हणजे त्यांची निवड कशी केली जावी, त्यांची नियुक्ती कशी केली जावी याविषयी घटनेमध्ये काही मेन्शन आहे का, तर घटनेमध्ये मेन्शन नाही. मग बघा, कलम 75 मध्ये काय सांगतं, तर राष्ट्रपती काय करतील, पंतप्रधानांची त्या ठिकाणी नियुक्ती करतील. पंतप्रधानांच्या पदावली घटनेमध्ये त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं नाही. काय म्हटलेलं आहे, तर राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. येस, काय म्हटलेलं आहे, पंतप्रधानांचा पदावली घटनेमध्ये मेन्शन नाही.
मात्र राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते हे पद काय करू शकतात, धारण करू शकतात. मग असं आहे का की राष्ट्रपतींच्या मनात केव्हाही आलं तर त्यांना त्या ठिकाणी काढू शकतात? जर वाटलं राष्ट्रपतीला की आता त्या ठिकाणी यांना काढू आपण, असं करता येतं का? करता येत नाही. मंत्रिमंडळाचा काय असतो, सपोर्ट असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, मंत्रिमंडळाने जर त्या ठिकाणी राजीनामे वगैरे दिले किंवा मंत्रिमंडळाने जर त्या ठिकाणी जो काही अविश्वास प्रस्ताव वगैरे त्या ठिकाणी पारित झालेला असतो त्यावेळेस मात्र काय करता येईल, तर हे जे काही सरकार आहे ते कोसळू शकतं. मात्र राष्ट्रपती केव्हाही त्यांच्या मर्जीने काढतात का, तर काढत नाहीत, कारण की मंत्रिमंडळाचा पाठिंबा पंतप्रधानाला असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळ जी काही शपथ आहे तीच त्यांना दिली जाते. पंतप्रधान म्हणून त्यांना वेगळी शपथ नसते. जे काही केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य आहेत ते जी शपथ घेतात तीच कोण घेत असतं, तर देशाचे पंतप्रधान सुद्धा घेतात. पंतप्रधान म्हणून अशी वेगळी शपथ त्यांना कोणती दिली जात नाही. यस, पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री या दोघांचं पदावर असताना काय झालं होतं, तर मृत्यू झालेला होता. आणि अशा वेळी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून गुलजारीलाल नंदा यांनी काय केलं होतं, तर काम केलेलं होतं. बघा, महत्वाचा आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. जरी एक प्रश्न आपण त्या ठिकाणी घेत असलो तरी त्याचं जे काही स्पष्टीकरण आहे त्यामध्ये खूप सारे तुमचे प्रश्न कव्हर होत आहेत. यस, तर त्यामुळं अत्यंत महत्वाचे हे लेक्चर असणार आहे तुमच्यासाठी, तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. काय म्हटलंय, आता प्रश्न विचारला जातो की पंडित नेहरू यांच्या मृत्यूनंतर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कोणी काम केलं, किंवा जर आपण बघितलं लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कोणी काम केलं, दोन्ही वेळेस लक्षात ठेवायचे गुलजारीलाल नंदा यांनी काय केलं होतं, तर काळजीवाहू पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी काम पाहिलेलं होतं. पंतप्रधान हे राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यामधील संपर्काचा प्रमुख माध्यम त्या ठिकाणी असतं, लक्षात घ्या. प्रश्न जर आला की राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातलं संवादाचं किंवा संपर्काचं प्रमुख माध्यम काय, तर पंतप्रधान लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पंतप्रधान काय असतात, तर राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातले संपर्काचं प्रमुख माध्यम असतात. भारताच्या राष्ट्रपतीची नव्हे तर पंतप्रधानाची तुलना अमेरिकन राष्ट्रपतीशी केलेली योग्य होईल असं कोणी म्हटलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. स्टेटमेंट महत्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे, नोट डाऊन करून घेत चला की भारताच्या राष्ट्रपतीची नव्हे तर भारताच्या पंतप्रधानाची तुलना त्या ठिकाणी कशाशी सोबत केलेली योग्य राहील, तर अमेरिकन राष्ट्रपतीशी केलेली योग्य राहील. अमेरिकेचं राष्ट्रपती पद आणि भारताचं पंतप्रधान पद याची तुलना होऊ शकतं असं त्या ठिकाणी म्हणलेलं आहे, भारताच्या राष्ट्रपतीची नाही. कोणी म्हटलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. लक्षात घ्या, कलम 75 राष्ट्रपती पंतप्रधानाची काय करतील, नियुक्ती करतील. पंतप्रधानांचा जो काही कालावधी आहे किंवा पदावधी आहे याबाबत घटनेमध्ये काही सांगण्यात आलेलं नाही. काय म्हटलेलं आहे, तर राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करू शकतात. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची जी काही शपथ असते तीच काय केली जाते, पंतप्रधान सुद्धा तीच शपथ त्या ठिकाणी घेतात. पंतप्रधान म्हणून वेगळी शपथ ते घेत नाहीत. पंडित नेहरू असतील किंवा लाल बहादूर शास्त्री असतील यांच्या मृत्यूनंतर पदावर असताना त्यांचा मृत्यू झाला होता म्हणून काळजीवाहू पंतप्रधान म्हणून गुलजारीलाल नंदा यांनी काय केलं होतं, तर काम केलं होतं. ठीक आहे, या बाबी अत्यंत महत्वाच्या सांगता येतात. पुढे बघा, अजून काही महत्वाच्या बाबी इथं आहेत. राज्यसभेच्या सदस्याची नियुक्ती पंतप्रधान म्हणून करता येते. ठीक आहे, स्टेटमेंट महत्वाचं आहे. जर एखाद्या वेळेस लोकसभेचा त्या ठिकाणी जर आपण बघितलं बऱ्याचदा काय होतं, तर लोकसभे जे काही सदस्य आहे तो त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचदा काय पाहायला मिळतो, तर पंतप्रधान पाहायला मिळतो. मात्र काही असे केसेस आहेत किंवा काही अशा बाबी आहेत की ज्या वेळेस काय झालं होतं, तर राज्यसभेचा जो काही सदस्य आहे तो पंतप्रधान त्या ठिकाणी बनलेला होता. मग असे जर आपण बघितलं, जे काही मनमोहन सिंग होते, मनमोहन सिंग यांना काय करण्यात आलं होतं, राज्यसभेवर घेण्यात आलं होतं आणि त्यांना या देशाचं पंतप्रधान पद जे आहे ते देण्यात आलं होतं. म्हणजे असं नाही की लोकसभेचाच असला पाहिजे, राज्यसभा असेल किंवा लोकसभा असेल याचा तो त्या ठिकाणी सदस्य असला पाहिजे, तर त्याला काय करता येतं, तर पंतप्रधान बनवता येतं. मात्र या दोन्ही सभागृहाचा सदस्य जरी नसला तरी त्या व्यक्तीला काय करता येतं, देशाचा पंतप्रधान या पदावर त्या ठिकाणी बसवता येतं. मात्र 6 महिन्याच्या आत त्याला दोन्हीपैकी एका सभागृहाचा सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून यावं लागतं. ठीक आहे, मग आता बघा, राज्यसभेच्या सदस्याची नियुक्ती पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी करता येते. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर आतापर्यंत जवळपास 4 पंतप्रधानांनी काय केलेलं आहे,
तर सॉरी 4 राज्यसभेच्या सदस्यांनी पंतप्रधान हे पद जे आहे ते भूषवलेलं आहे. कोण कोण आहे? तर इंदिरा गांधी आहेत 1966 मध्ये, 1997 मध्ये IK गुजराल आहेत, 2004 मध्ये मनमोहन सिंग आहेत, 1996 मध्ये HD देवेगौडा. जर आपण बघितले तर हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते, लक्षात घ्या. ठीक आहे, आता हे महत्वाचं आहे की 1966 मध्ये इंदिरा गांधी राज्यसभेच्या होत्या, 97 मध्ये IK गुजराल राज्यसभेचे होते, 2004 मध्ये मनमोहन सिंग राज्यसभेमधून निवडून आले होते आणि देशाचे पंतप्रधान बनलेले होते. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की 1996 साली HD देवेगौडा हे ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान बनले होते ते एकाही सभागृहाचे सदस्य नव्हते, नंतर ते राज्यसभेतून त्यांना घेण्यात आलेलं होतं, लक्षात ठेवा. आता मुख्यमंत्री ते पंतप्रधान कोण झालं असा जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की आधी काय ती व्यक्ती मुख्यमंत्री होती आणि पुढे जाऊन ती देशाचा पंतप्रधान झालेली आहे. मग कोण कोण आहे याच्यामध्ये? मोरारजी देसाई, ठीक आहे, गुजरातचे मुख्यमंत्री होते. पुढच्या काळामध्ये ते काय झालेले आहेत तर किंवा संयुक्त जे काही आधी गुजरात आणि महाराष्ट्र हे त्या ठिकाणी आपल्याला एकच पाहायला मिळायचं. मग जे काही राष्ट्र बनवण्यात आलं होतं मग त्याचे ते काय होतात मुख्यमंत्री होते, आपल्या लक्षात घ्यायचे. मग आता ते पुढे जाऊन काय झाले होते, देशाचे पंतप्रधान बनलेले होते. चौधरी चरण सिंह आहेत, हे आधी मुख्यमंत्री होते, पुढे जाऊन ते सुद्धा काय झाले होते, देशाचे पंतप्रधान बनलेले होते. VP सिंह आहेत, PV नरसिंह राव आहेत, देवेगौडा आहेत आणि सध्या नरेंद्र मोदी. ठीक आहे, नरेंद्र मोदी हे काय होते, गुजरातचे त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि आता ते देशाचे पंतप्रधान आहेत. ठीक आहे, लक्षात घ्यायचं. तर हे काय आहेत तर एकूण 6 असे व्यक्ती आहेत जे काय होते तर आधी मुख्यमंत्री होते, पुढे जाऊन ते देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी बनलेले आहेत. हे महत्वाची माहिती आहे मित्रांनो, लक्षात घ्या. प्रश्न असे एखाद्या वेळेस आला तर तुम्हाला लक्षात यावं. आता इकडे प्रश्न विचारला जाईल का मला माहिती नाही, पण मी खूपच डिटेलमध्ये हा भाग घेतलेला आहे तुमचा कव्हर व्हावा म्हणून. तर बघा, लॉर्ड मोर्ले याने या पंतप्रधानाच्या भूमिकेचं वर्णन कसं केलेलं आहे बघा. तर लॉर्ड मोर्ले काय म्हणतो, समानामधील पहिला. ठीक आहे, सर विल्यम हार्कोट काय म्हणतो, गौण ताऱ्यामधील चंद्र. पंतप्रधानाच्या भूमिकेचं वर्णन आहे हे. ब्रेनिंग्ज म्हणतो ग्रह ज्याच्या भोवती फिरतात असा सूर्य म्हणजे काय तर पंतप्रधान. मुंड्रो काय म्हणतो, शासन संस्थेच्या जहाजाचा कॅप्टन म्हणजेच कोण तर पंतप्रधान. ठीक आहे, त्यानंतर जर आपण बघितलं तर रॅमसे मुईर काय म्हणतात, राज्यरूपी जहाजाचा तो काय असतो, चालक असतो. अशा शब्दामध्ये या पंतप्रधानाच्या भूमिकेचं काय करण्यात आलेलं आहे तर वर्णन जे आहे ते या लोकांनी केलेलं आपल्याला सांगता येतं. पुढे जाऊयात. प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असं कोणत्या कलमात नमूद करण्यात आलेलं आहे. याआधी सुद्धा म्हणजे कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण काय केलं होतं, अशा स्वरूपाचा एक प्रश्न बघितलेला होता बघा. चला, राज्याचा महाधिवक्ता. यस, चला काय आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, कलम 165. ठीक आहे, कलम 165 मध्ये ही तरतूद आपल्याला पाहायला मिळते की प्रत्येक राज्याला एक महाधिवक्ता त्या ठिकाणी असावा. हे कोणत्या कलमात आहे, कलम 165 मध्ये आहे. राज्याचा महाधिवक्ता जर आपण बघितलं तर कालच आपण अभ्यासलं होतं, परत बघा. महाधिवक्ता हा राज्याचा काय असतो, सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून त्या ठिकाणी कार्य करतो. राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये महाधिवक्त्यांचा त्या ठिकाणी समावेश सुद्धा केला जातो. नेमणूक कोण करतं, राज्यपाल त्या ठिकाणी याची नेमणूक करतात, लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. पदावली जर आपण बघितलं तर घटनेमध्ये यांच्या सुद्धा पदाचा कार्यकाळ त्या ठिकाणी सांगितलेला नाही. मग काय तर पदावरून दूर करण्याची पद्धत सुद्धा सांगितलेली नाही. मग जर आपण बघितलं तर महाधिवक्ता राज्यपालाच्या मर्जी असेपर्यंत काय करू शकतात, पद धारण करू शकतात. घटनेने महाधिवक्ता यांचा पगार भत्ते सुद्धा त्या ठिकाणी निश्चित केलेले आहेत. राज्यपाल निर्धारित करतील असे जे काही पगार आणि भत्ते जे आहेत त्यांना मिळतात. पुढे कार्य जर आपण बघितलं तर कार्य काय करतात तर विधिविषयक बाबीवर राज्य सरकारला सल्ला देतात. राज्य सरकारचे वकील म्हणून त्या ठिकाणी ते काम करतात. पुढे जर आपण बघितलं खासगी वकिली करू शकतात का तर खासगी वकिली ते करू शकतात, मात्र सरकारच्या विरोधात नाही. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे असं म्हटलंय. पुढचा जर प्रश्न आपण बघितला की महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे. जर ही लेक्चर सिरीज जर तुम्ही फॉलो केली असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं आन्सर नक्कीच त्या ठिकाणी येऊन जाईल. 5, 6, 7 आणि 8 योग्य आन्सर जर आपण बघितलं तर काय आहे 7 आहे बघा. ठीक आहे, 7
महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत, तर 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत. 8 जिल्ह्याच्या सीमा जर आपण बघितलं तर मध्य प्रदेश राज्याला त्या ठिकाणी लागून आहेत. यस, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला कोणतं राज्य आहे आणि त्या राज्याला कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत हे आपण या ठिकाणी बघूयात. आता महाराष्ट्राच्या वायव्येस जर आपण बघितलं तर काय आहे, गुजरात राज्य आहे आणि या राज्याला पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या 4 जिल्ह्याची सीमा ही गुजरात राज्याला त्या ठिकाणी लागून आहे. दादर आणि नगर हवेलीचा जर विचार केला तर दादर आणि नगर हवेलीला पालघरची उत्तर सरहद त्या ठिकाणी लागते, लक्षात ठेवा. पूर्वेला जर आपण बघितलं तर छत्तीसगड राज्याची सीमा आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड राज्याची सीमा आहे आणि या छत्तीसगड राज्याला राज्यातील गोंदिया आणि गडचिरोली या 2 जिल्ह्याच्या काय लागतात, तर सीमा त्या ठिकाणी लागतात. पुढे जाऊयात आपण. महाराष्ट्राच्या आग्नेयेस काय आहे, तेलंगणा राज्य आहे आणि त्या राज्याला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या 4 जिल्ह्यांची काय लागते, तर सीमा लागते. पुढे बघा, उत्तरेला जर आपण बघितलं तर मध्य प्रदेश हे राज्य आहे आणि या मध्य प्रदेश राज्याला 8 जिल्ह्यांची सीमा लागते. कोणते 8 जिल्हे आहेत, नंदुरबार आहे, धुळे आहे, जळगाव आहे, बुलढाणा आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, भंडारा, गोंदिया ह्या 8 जिल्ह्यांची जी काही सीमा आहे ती काय करते, मध्य प्रदेश राज्याला लागून आहे. परत एकदा बघा, महत्वाचे आहेत नंदुरबार, धुळे, जळगाव, त्याचप्रमाणे आपण बघितलं बुलढाणा, अमरावती, नागपूर आणि भंडारा आणि गोंदिया. ठीक आहे. आता दक्षिणेचं जर बाबतीत बघितलं तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला कर्नाटक राज्य आहे आणि याला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या 7 जिल्ह्यांची सीमा काय आहे, कर्नाटक राज्याला त्या ठिकाणी लागून आहे. गोव्याचा जर विचार केला तर गोव्याला सिंधुदुर्ग या जिल्ह्याची काय आहे, सीमा लागून आहे. म्हणजेच गोव्याला फक्त आणि फक्त एका जिल्ह्याची काय आहे, सीमा लागून आहे. यस, महत्वाचा आहे मित्रांनो हा भाग, लक्षात घ्या. पुढे जाऊयात आपण. पूर्व पश्चिम लांबी महाराष्ट्राची 800 किलोमीटर आहे. उत्तर दक्षिण रुंदी 700 आहे. महाराष्ट्राला लाभलेला समुद्र किनारा किती आहे, 720 किलोमीटरचा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. मग तुम्हाला काय सांगायचं आहे की महाराष्ट्राचं जर आपण बघितलं काही मानचिन्हे आहेत बघा, महाराष्ट्राचे काही मानचिन्हे आहेत. मग ती कोणती कोणती आहेत ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. अत्यंत महत्वाचा भाग आहे. नाही जर आली तर मी उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ती सांगेन. ठीक आहे. आता महाराष्ट्रातील दुसरं सर्वात उंच शिखर कोणतं असं विचारलंय आपल्याला. महाराष्ट्रातलं दुसरं सर्वात उंच शिखर कोणतं? ऑप्शन काय आहे तुमच्या समोर, कळसुबाई, तोरणा, सालेर आणि धोडप. यस, काय महाराष्ट्रातील दुसरं सर्वात उंच शिखर म्हटलंय कळसुबाई, तोरणा, सालेर आणि धोडप. जर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपण बघितलं, बरेच जणांचं त्या ठिकाणी चुकू शकतं, सर्वांना माहिती आहे. मग आता जर आपण बघितलं तर काय असेल, सालेर. ठीक आहे, सालेर हे काय आहे, महाराष्ट्रातील दुसरं सर्वात उंच शिखर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. हे जर बघितलं आपण तर महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये इथं शिखरांचा जो काही क्रम आहे त्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग आता अजून एक गोष्ट तुम्हाला काय लक्षात घ्यायची आहे की हे जे काही शिखरं आहेत त्या शिखरांचा योग्य क्रम कसा मी हसतो याने बरोबर येतो का, तर बरोबर येत नाही. ही ट्रिक आता जुनी झालेली आहे, आपल्याला अपडेट व्हायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, मग आता ते आपण पुढे बघूयात की नेमकी कोणती ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची. ठीक आहे, दुसरं सर्वात उंच शिखर कोणतं आहे, सालेर आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता बघा, शिखरांचा, महाराष्ट्रातील शिखरांचा योग्य क्रम तुम्हाला जर लक्षात ठेवायचा असेल तर तुम्हाला ही ट्रिक जी आहे ती फॉलो करावी लागणार आहे. ट्रिक सोपी आहे, 1-2 वेळा जर तुम्ही त्या ठिकाणी म्हटला तर ते तुम्हाला पाठ होऊन जाईल. इथून पुढे कसा मी हसतो वगैरे म्हणायचं नाही. बघा काय म्हटलंय, कसा चक्कर येऊन धडकन म्हातारा पडतो व हसतो. काय म्हटलंय बघा परत एकदा, कसा चक्कर येऊन धडकन म्हातारा पडतो व हसतो. आता ही ट्रिक आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं जे काही क आणि सा म्हणजे कसा जे दिलेला आहे त्या कसासाठी आपण काय घेतलंय, क म्हणजे कळसुबाई आणि सा म्हणजे सालेर. ठीक आहे, कसा झालं. मग चक्कर, चक्कर म्हणजेच काय, घनचक्कर नावाचा गड आहे. यस, शिखर आहे घनचक्कर नावाचं. ठीक आहे, त्यानंतर हे येऊन आपण जोडण्यासाठी घेतलंय धडकन. यस, धडकन, धडकन म्हणजेच काय, तर धोडप किल्ला लक्षात ठेवायचे. त्यानंतर आहे बघा महातारा. महातारा म्हणजेच काय, महा म्हणजे महाबळेश्वर, तारा म्हणजे तारामती, हे शिखर लक्षात ठेवायचे तुम्हाला. आता इथं काय म्हटलंय, पडतो व हे आपण त्या ठिकाणी जोडण्यासाठी घेतलं. आता इथं आहे हसतो. ह म्हणजे हरिश्चंद्रगड, स म्हणजे सप्तशृंगी गड आणि त्यानंतर आपण बघितलं तर तो म्हणजे तोरणागड.
अशा शब्दामध्ये तुम्हाला ह्या ट्रिक लक्षात ठेवायची आहे. कसा चक्कर येऊन धडकन म्हातारा पडतो व हसतो. कसा चक्कर येऊन धडकन म्हातारा पडतो व हसतो. कसा चक्कर येऊन धडकन म्हातारा पडतो व हसतो. ही ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला त्या ठिकाणी जे काही महाराष्ट्रातील शिखरांचा योग्य क्रम आहे, मी काय म्हणतोय योग्य क्रम आहे, तो तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित सोडवता येईल. ठीक आहे. कसा म्हणजे क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे सालेर, कसा चक्कर म्हणजे घनचक्कर, येऊन हे आपलं सायलेंट ठेवायचं आहे. धडकन म्हणजे धोडप, म्हातारामधलं महा काय आहे, महाबळेश्वरसाठी आहे. तारा तारामतीसाठी आहे. हरिश्चंद्रसाठी आहे. सप्तशृंगीसाठी आहे. आणि तो तोरणा किल्ल्यासाठी आहे. लिहून घ्या, 2-3 वेळा म्हणा, तुम्हाला हे लक्षात राहून जाईल. ठीक आहे. पाठ करायची सुद्धा गरज नाही. 2-3 वेळा जर तुम्ही लिहून काढलं तरी सुद्धा हे व्यवस्थित तुमच्या लक्षात राहणार आहे. पुढे जाऊयात. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची कोणत्या राज्याचा लोकसंख्या वाढीचा दर उणे आहे म्हटलंय. म्हणजे असं कोणतं राज्य आहे ज्या राज्याची लोकसंख्येची ऋणात्मक वाढ झाली. यस, लोकसंख्या वाढली नाही, लक्षात घ्या, कमी झाली. जर आपण बघितलं गोवा, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश, योग्य आन्सर काय असेल, पर्याय क्रमांक 3. यस, नागालँड. नागालँड राज्याचं जर आपण बघितलं लोकसंख्या वाढीचा दर कसा होता, ऋण होता. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर पाहायला मिळेल. 1 मिनिट. चला, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर होतं. पुढे जाऊयात आपण. आता लोकसंख्येची काही दशवार्षिक वाढ झालेली आहे. मग सर्वात कमी वाढ कोणत्या राज्यात झाली, सर्वाधिक लोकसंख्येची वाढ कोणत्या राज्यात झाली, असा एखादा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता लोकसंख्येची दशवार्षिक वाढ जर आपण बघितली, सर्वात कमी झालेलं राज्य कोणतं आहे, नागालँड आहे. ठीक आहे. ऋणात्मक वाढ झालेली आहे बघा, इथं मायनस दिसते तुम्हाला. त्यानंतर केरळ आहे, गोवा आहे, आंध्र प्रदेश आहे आणि सिक्कीम आहे. सर्वात कमी झालेलं राज्य नागालँड, दुसऱ्या क्रमांकावर केरळ, तिसऱ्या क्रमांकावर गोवा, चौथ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश, 5व्या क्रमांकावर आहे सिक्कीम. आता लोकसंख्येची दशवार्षिक वाढ सर्वाधिक झालेले राज्य म्हणजे या 10 वर्षाच्या काळामध्ये 2001 ते 2011 या काळामध्ये सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्याची वाढली, तर मणिपूरची आहे बघा. पहिल्या क्रमांकावर मणिपूर आहे. जवळपास 32% लोकसंख्या जी आहे ती या मणिपूरची 10 वर्षात वाढलेली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे मेघालय, तिसऱ्या क्रमांकावर आहे अरुणाचल प्रदेश, चौथ्या क्रमांकावर आहे बिहार, 5व्या क्रमांकावर आहे जम्मू आणि काश्मीर. पहिले 5 जिल्हे कोणतेही महत्त्वाचे असतात, लक्षात ठेवायचे असतात, जिथं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. ऋणात्मक वाढ नागालँडची आहे, त्यामुळे इकडे प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा काय म्हटलंय, 3 जून 1947 रोजी फाळणीच्या योजनेवर काँग्रेसच्या वतीने खालीलपैकी कोणी स्वाक्षरी केली. बघा 3 जून 1947ला फाळणी जी आहे ती काय झाली होती, फाळणीची योजनेवर सह्या करण्यात आलेल्या होत्या. मग काँग्रेसच्या वतीने या फाळणीच्या योजनेवर सही कोण केली असं म्हटलंय. ऑप्शन आहेत सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू आणि SP सिन्हा. योग्य आन्सर काय असेल, पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केलं होतं, काँग्रेसच्या वतीनं या फाळणीच्या योजनेवर सही केली होती. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय असेल, योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल. आता बघा माउंट बॅटन जी काही योजना होती ती नेमकी काय होती हे आपण समजून घेऊयात. 3 जून 1947 रोजी जी आहे ती या करारावर काय करण्यात आल्या होत्या, या योजनेवर सह्या करण्यात आल्या होत्या. मात्र 15 ऑगस्ट 1947 रोजी काय झालेलं आहे, मग भारताला स्वातंत्र्य मिळालंय. फाळणीची योजना जर आपण बघितली तर ते झाली कधी, सह्या कधी झाल्या 3 जून 1947ला. आणि ऍक्च्युअल फाळणी कधी अंमलात आली तर या तारखेला लक्षात ठेवा, 14 ऑगस्टला पाकिस्तानची निर्मिती झाली आणि 15 ऑगस्टला भारत जे आहे ते भारताचं स्वातंत्र्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. कधी, 15 ऑगस्टला 1947ला. बंगाल व पंजाब प्रांताचं विभाजन यासाठी करण्यात आलं होतं. म्हणजे जर आपण बघितलं तर पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असं त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं. म्हणजे आता जो काही बांगलादेश आहे
तो सुद्धा काय होता, आधी पाकिस्तानच होता. मात्र मोठ्या प्रमाणामध्ये 1971 साली मोठं युद्ध झालं आणि त्यानंतर हा जो काही पूर्व पाकिस्तान होता ते आता काय बनलेलं होतं, बांगलादेश बनलेला आहे. ठीक आहे, 1971च्या युद्धामध्ये पाकिस्तानचा काय झाला होता, पराभव झालेला होता. आता बंगाल, पंजाब, सिंध, वायव्य सरहद प्रांत आणि बलुचिस्तान येथील विधानसभेनं ठरवावं की त्यांना भारतात अथवा पाकिस्तानात यापैकी कोणत्या देशात सहभागी व्हायचं हे यांना त्या ठिकाणी ठरवायचं होतं या विधानसभेनं. ठीक आहे, आता फाळणीत जे काही करार आहे त्या करारावर काँग्रेसच्या वतीने नेहरूंनी केलेलं होतं, मुस्लिम लीगच्या वतीनं बॅरिस्टर जिन्नांनी सह्या केल्या होत्या आणि शिखांच्या वतीनं सरदार बलदेव सिंह यांनी काय केलं होतं, या करारावर स्वाक्षरी त्या ठिकाणी केलेली आहे. यस, महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे जाऊयात आपण. पेशीतील स्थायू व द्रव पदार्थाची साठवणूक करणारे कोश म्हणजे टिंबटिंब होय. ऑप्शन आहेत लवके, रिक्तिका, तंतुकणिका आणि यापैकी नाही. परत एकदा बघा, पेशीतील स्थायू आणि द्रव पदार्थाची साठवणूक करणारे कोश विचारलंय, काय असेल, रिक्तिका. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता रिक्तिका म्हणजेच काय, तर पेशीतील स्थायू आणि द्रव पदार्थाची साठवणूक करणारे ते काय आहेत, कोश आहेत. यस, प्राण्यांमध्ये कमी आकाराच्या तर वनस्पतीत जास्त आकाराच्या काय असतात, रिक्तिका आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे प्राण्यामध्ये कमी आकाराच्या, वनस्पतीमध्ये जास्त आकाराच्या असतात. प्राण्यांच्या तुलनेत वनस्पतीमध्ये जास्त आकाराच्या रिक्तिका असतात, म्हणजे साईज मोठा असतो. वनस्पतीमधील रिक्तिका या कायमस्वरूपी तर प्राण्यातील रिक्तिका ह्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आपल्याला पाहायला मिळतात. मग आता कार्य काय आहे, तर पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणं, ग्लायकोजन प्रथिनं व पाण्याचं संचयन करणं हे काय आहे, या रिक्तिकेचं आपल्याला महत्वाचं काम जे आहे त्या ठिकाणी पाहायला मिळतं. यस, पुढे बघा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संस्था स्थापन करण्यास पुढीलपैकी कोणत्या नेत्यांनी योगदान दिलं असं विचारले आपल्याला. ऑप्शन काय आहेत, फिरोजशाह मेहता, बाळशास्त्री जांभेकर, बाहू महाजन, बदरुद्दीन तय्यबजी. योग्य जर आपण बघितलं तर काय असेल, फिरोजशाह मेहता आणि काय, बदरुद्दीन तय्यबजी या दोघांनी काय केलं होतं, तर योगदान दिलं होतं कशाच्या स्थापनेसाठी, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. स्थापना आहे 1 जानेवारी 1885 साली या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची काय झाली होती, स्थापना झाली होती. म्हणून जर आपण बघितलं अ आणि ड हे आपलं योग्य आन्सर असेल. पर्याय क्रमांक जर आपण बघितला तर 4 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल, अ आणि ड. ठीक आहे, बाळशास्त्री जांभेकर नाही, बाहू महाजन सुद्धा नाही, फिरोजशाह मेहता आणि बदरुद्दीन तय्यबजी हे काय असेल, योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल. यस, क्लिअर आहे. आता बघा, बॉम्बे प्रेसिडेन्सी जर आपण बघितलं, सॉरी मी 1 जानेवारी म्हटलंय, 31 जानेवारी 1885 आहे. ठीक आहे, सॉरी 31 जानेवारी 1885 ला मुंबईमध्ये काय झालं होतं, याची स्थापना झाली होती. संस्थापक आहेत बदरुद्दीन तय्यबजी, फिरोजशाह मेहता आणि के.टी. तेलंग. एक लक्षात ठेवायचे, कोण आहेत, के.टी. तेलंग. या तिघांना एकत्रित काय म्हटलं जातं, ब्रदर्स इन लॉ म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस प्रश्न आला की ब्रदर्स इन लॉ म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर ही 3 नावं लक्षात ठेवा, बदरुद्दीन तय्यबजी, फिरोजशाह मेहता आणि के.टी. तेलंग. तिघांना एकत्रित ब्रदर्स इन लॉ. मग असोसिएशनचे जे काही उपाध्यक्ष आहेत ते दादाबाई नौरोजींना त्या ठिकाणी बनवण्यात आलं होतं. अर्ज विनंत्या आणि जनसभांच्या माध्यमातून जनमत प्रदर्शित करण्याचा प्रयत्न या असोसिएशननं केला होता. आणि ज्या वेळेस राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली होती आणि राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबईमध्ये भरलेलं होतं, ते पहिलं अधिवेशन पार पाडण्याची जी काही जबाबदारी आहे ती या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनने स्वीकारलेली होती, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे जे काही आजचे प्रश्न होते ते या ठिकाणी संपलेले आहेत. नवीन नवीन जे काही प्रश्न आहेत ते रोज आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याचबरोबर हे प्रश्न महत्त्वाचेच आहेत, मात्र या प्रश्नाच्या सोबत असणारं जे काही स्पष्टीकरण आहे ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की इथंच सगळ्यात जास्त तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न जे आहेत ते कव्हर होत आहेत. खूप सारे प्रश्न आपण या माध्यमातून कव्हर करतोय, आजूबाजूच्या जे काही सगळ्या बाबी आहेत त्या या ठिकाणी क्लिअर करतोय. ठीक आहे, त्यामुळं हे महत्त्वाचं लेक्चर असणार आहे. तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यासोबत सुद्धा शेअर करा. आपल्या बॅचेसबद्दल सुद्धा त्या ठिकाणी तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचायचे, तुमचे ग्रुप्स असतील त्यांच्याकडे सुद्धा हे पोहोचायचं आहे. खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, त्यावर सुद्धा तुम्ही काय करू शकता, तर बॅचेसबद्दल इन्क्वायरी करू शकता. ठीक आहे, आणि विशेष म्हणजेच काय, तर सगळ्यात मोठी ही भरती आहे बघा. ठीक आहे, त्यामुळे ही संधी आपल्याला सोडायची नाही. आपलं जे काही वर्दीचं स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आहे आणि बॅचेसमधून सुद्धा आपण योग्य मार्गदर्शन करून त्या ठिकाणी तुमचं जे काही स्वप्न आहे ते त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. ठीक आहे,
तर थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. उद्या आणि परवा आपलं जे काही लेक्चर आहे ते त्या ठिकाणी होणार नाही, सॉरी उद्याच आपलं लेक्चर त्या ठिकाणी होणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.